गोकुळ वाचवण्यासाठी 8 जुलैला एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन, सहकाराचे राजकारण थांबवा, डॉक्टर युवराज येड्डुरे यांचे आवाहन. गोकुळ ही लाखो दूध उत्पादकांची सामूहिक संपत्ती, संस्थेची प्रतिमा आणि विश्वास टिकवण्यासाठी शांततापूर्ण आंदोलनाची भूमिका. कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार चळवळीचे वैभव आणि लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतीक असलेल्या गोकुळ दूध संघाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या घडामोडीविरोधात आता दूध उत्पादकांमधूनच आवाज उठू लागला आहे. गोकुळ ही कोणत्याही व्यक्ती, गट किंवा राजकीय पक्षाची मालमत्ता नसून ती लाखो दूध उत्पादकांची सामूहिक संपत्ती आहे. त्यामुळे तिची प्रतिष्ठा, विश्वास आणि स्वायत्तता अबाधित राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे ठाम प्रतिपादन करत डॉक्टर युवराज रामचंद्र येड्डुरे यांनी 8 जुलै रोजी गोकुळ चौक येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत एकदिवसीय प्रतिकात्मक आत्मक्लेश आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. डॉक्टर येड्डुरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की ते कोणत्याही दूध संस्थेचे पदाधिकारी किंवा अधिकारी नसून एका सामान्य दूध उत्पादक शेतकरी कुटुंबातील सदस्य आहेत. बालपणापासून पशुपालन आणि दूध व्यवसायाच्या माध्यमातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला असून शिक्षणापासून आयुष्याच्या वाटचालीपर्यंत गोकुळच्या सहकाराचा मोठा वाटा राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की गोकुळ ही केवळ दूध संस्था नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा, शेतकऱ्यांचा विश्वास आणि सहकार चळवळीची ओळख आहे. दरमहा दिवसांनी मिळणाऱ्या दूध बिलावर लाखो कुटुंबाचे संसार चालतात, मुलांचे शिक्षण पूर्ण होते आणि अनेकांची स्वप्ने साकार होतात. त्यामुळे गोकुळची प्रतिमा मलिन होईल अशी कोणतीही राजकारण किंवा आरोप प्रत्यारोप सहकाराच्या हिताचे नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेले राजकीय संघर्ष, आरोप प्रत्यारोप आणि बदनामीचे वातावरण त्यामुळे संस्थेच्या प्रतिमेवर परिणाम होत असून त्याचा सर्वाधिक फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांनाच बसत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. देशातील आणि जागतिक स्तरावरील नामांकित दूध संस्थांच्या बरोबरीने गोकुळने वाटचाल करावी हा प्रत्येक दूध उत्पादकाचा ध्यास आहे. त्यामुळे गोकुळला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्षम ब्रँड म्हणून उभे करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या पार्श्वभूमीवर होणारे आत्मक्लेश आंदोलन कोणत्याही व्यक्ती, पक्ष किंवा संघटनेविरोधात नसून केवळ गोकुळच्या हितासाठी आणि सहकाराची परंपरा जपण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनातून दूध उत्पादकापासून ग्राहकापर्यंत जनजागृती करून गोकुळच्या प्रतिष्ठेच्या संरक्षणासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, वाहतूकदार, कर्मचारी, सहकारी संस्था आणि गोकुळप्रेमींनी राजकारणापलीकडे जाऊन या शांततापूर्ण आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहनही डॉक्टर येड्डुरे यांनी केले आहे.